पादाने कथेचा विस्तारू बाबाटी सद्गुरुदास तुका जयंचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं मुजदयस प्रदीक्पदेशं विदिंद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणाम अहो स्वामी तुकया देवा यावर्ण करावा अवेर शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा लेकुराचे हित जाणे किंवा माही माऊलीचे चित्त इसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती मौली महावैष्णव विश्वसंत संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराया अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु संत श्रीमंत श्री तुकोबराया देवावतरी संत सद्गुरु बाळूमामांच्या चरणावरती नतमस्तक होतो। तुम्ही स्वतः सज्जन मैबाप सर्व परमादरणीय पुरुष वर्ग माता भगिनी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक। गोड असे असणारे टाळकरी मंडळी संस्थेतील विद्यार्थी गोरख महाराजांचेच का परमादरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार मृदंगवादक गायनाचार्य हरिभक्तपरायण गोरखजी महाराज कुंभार यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थीवृंद त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक। गोड असे असणारे सर्व टाळकरी मंडळी परमादरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तपरायण सागरजी महाराज काटकर आताच महाराजांची एक कादंबरी प्रसिद्ध झाली अतिशय मला वाटतं राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत गेलेली त्यांची कादंबरी आहे। काय नाव महाराज सांगितलं भावांतरीचे मग असे सांगितलं लक्षात नाही प्रकाशनाला त्यांनी मला बोलावलं होतं पण मला येता आलं नाही। भावांतरीच्या या कादंबरीचे लेखक परमादरणीय काटकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या चरणारी नतमस्तक। गायनाचार्य हरिभक्तपरायण जीवलग मित्र सचिनजी महाराज देशमुख महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो। आदरणीय मामाश्रींच्या चरणावरती नतमस्तक। दोन मामा आहेत इथं आता आदरणीय ईश्वर मामांच्या चरणावरती नतमस्तक होतो। परमादरणीय महाराज मृदंगाचार्य हरिभक्तपरायण समाधानजी महाराज धुमाळ महाराजांच्या चरणाने नतमस्तक। माझ्याबरोबर आलेले हरिभक्तपरायण सुप्रसिद्ध मृदंगवादक महेशजी महाराज येवले केतुरकर त्यांच्या चरणी नतमस्तक। त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून हा असणारा कीर्तनाचा सोहळा महाराष्ट्रभर लाईव्ह आहे का नाही का मग बरं आहे तिथे पंचायत झाली आता लाईव्ह बोलायचं म्हटलं की हरिभक्तपरायण मला वाटतं बाळूमामांचा हरिजागर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा असणारा कीर्तनाचा सोहळा तुम्हाला पुन्हा पाहता येणार आहे। त्यांना एकदा सबस्क्राईब करा फक्त आपापले मोबाईल नंतर उघडा कीर्तन झाल्यानंतर याची लिंक पुन्हा तुम्हाला मिळेल आणि कीर्तन तुम्हाला पाहता येतील आणि त्यांचा चॅनल हळूहळू मोठा होईल मॉनिटाईज होईल आणि अनेक कथा कीर्तनं तुम्हाला पाहता येतील। त्यांच्या चरणी नतमस्तक हरिभक्तपरायण ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतो। सृष्टीमल्य भैया धन्यवाद बरं का खरोखर अतिशय गोड कारण एक दिवसीय कार्यक्रमाला आणि त्या दिवसात सिस्टीम लावणं खूप अवघड आहे परंतु तुमचं ऑपरेटिंग अतिशय गोड आहे। तुमच्या हाताला खऱ्या अर्थाने माधुर्य आहे गोडवा आहे म्हणून करता तुमच्या चरणाविंदी नतमस्तक। तुम्हाला एवढं कौतुक माझं का करताय मीच जरा थोडा आजारी आहे दत्ता बाबा बरं का कुलाला महाराज का बरं हे माझ्या डोळ्याचं झालं ऑपरेशन रात्रीपासून दुसरंच कीर्तन आहे गेले 10-12 दिवसात मी सगळी कीर्तनं कॅन्सल केली पण परमादरणीय हरिभक्तपरायण संत सद्गुरू बाळूमामा गोशाळेचे असणारे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण सतीश भैया नेठवे मामा त्यांना म्हणतो मी त्यांच्या माध्यमातून ही सेवा मिळाली आणि त्यांना काळ कसं सांगावं नको म्हणून मग चला म्हणलं बाळूमामांच्या मनात असेल तर डोळाही दुरुस्त माझा आपोआपच होईल होता आलाय पण जरा ते बघायला लागलं ना जास्त उन्हाकडं काळा चष्मा आत्तापर्यंत काढला नाही मी आत्ताच काढलाय आणि मग तो जरा थोडा ताण होतो बघायला म्हणून तुमचं कौतुक केलं बरं का असं वाटतं का तुम्हाला नाही हो तुम्ही खरेच चांगले आहेत गुरुजी विठ्ठल ज्यांच्या स्मरणार्थ कीर्तन रूपी सेवा आहे परमादरणीय आईसाहेब यशोदामाई संभाजी सांगळे पाटील यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आणि त्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा आहे। संपूर्ण सांगळे परिवाराने या सेवेकरता आपल्या मातेच्या ऋणातून उतराई होण्याकरता अथक प्रयत्न केला
मला वाटतं ते आज दिसतंच भव्य दिव्य स्वरूपाचा मंडप आहे, तेवढं सगळं चोख असं नियोजन आहे आणि त्या सर्व परिवाराच्या माध्यमातून गोड अशी असणारी ही एक दिवसाची कीर्तनरूपी सेवा मी सांगली परिवाराला धन्यवाद देतो. का बरं? आपल्या कुटुंबातून आपली गेलेली एक आदरणीय व्यक्ती, एक आधारवड, त्याच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने माणसाने सोहळा साजरा करावा. आयुष्यामध्ये 2 सोहळे आहेत, एक जन्माचा आहे मामाजी आणि एक मृत्यूचा आहे. 2च सोहळे आहेत बघा. आता तिसरा तो आपण झाला तरी चालते, नाही झाला तरी नाही झाला तर डायरेक्ट कुंभमेळा आहे आणि झाला तर मग तुमच्या आमच्या पंक्तीत आहे. त्यामुळे तो सोहळा व्हावा की न व्हावा असं काही त्याच्याबद्दल आग्रह नाही, आणि झाला नाही झाला तरी काही फरक पडत नाही. परंतु 2 सोहळे मात्र आवश्यक आहेत, एक जन्माचा आणि एक मृत्यूचा सोहळा आहे. ऐकून जा बरं का. तसा जन्माचा सोहळा आहे तसा मृत्यूचाही सोहळा आहे. त्याला तुम्ही दुःख मानू नका. आल्यानंतर तुम्हाला आनंद होतो, मग आल्यानंतर काही दिवस इथं वास्तव्य केलं त्याला जागा रिकामी करावीच लागते, त्याला जावं लागतं गड्या. त्या जीवाची धडपड असते, स्वस्वरूपाकडे निघण्याची त्या जीवाची धडपड आहे. तुम्ही त्याला फक्त बांधून ठेवलेला आहे, प्रेमाने मायेने नात्या गोत्याने तुम्ही त्याला बांधून ठेवला. नाहीतर एरवी तो जीव मुक्त काटकर बाबा. काय आहे या देहामध्ये आल्यानंतर बघा बरं का, देहाची संगती जीवाने केली. ऐकून जा मायबाप, गोड चिंतन सांगून जाईल. या जीवाने देहाची संगती केली आणि बराच काळ त्याला या देहामध्ये अडकून पडावं लागलं. तुम्ही म्हणाला कसं? हो, बांधला गेला तो जीव, नाहीतर एरवी जीव मुक्त आहे बरं का. काही दिवस काही काळ या देहामध्ये त्याने काढला, परंतु सुख दुःखाच्या ठेचा त्याला भोगाव्या लागल्या. अनेक प्रकारचं सुख आहे, अनेक प्रकारचं दुःख आहे, अनेक प्रकारचे भोग आहेत, सगळे भोगावे लागले. आणि मग एक दिवस त्या जीवाला कळालं की बाबा या देहामध्ये जास्त दिवस राहता येणार नाही, आणि मग या देहाचा त्याग करून तो असणारा जीव आपल्या मूळ मुक्कामाच्या ठिकाणाकडे निघू लागतो गड्या. त्याची धडपड होते. मग हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने तो या देहाला वृद्ध म्हातारपण येत राहत. महाराज बसलेत माझ्या समोर, त्याची अवस्था आहेत त्या. कारण परिपक्वतेकडे जेव्हा फळ जातं ना, बघा बरं का. जय बाळू मामा विठ्ठल. एखाद्या झाडाचं फळ आहे, त्या फळाला किंमत तेव्हाच येते कधी जेव्हा ते हळूहळू पक्व दशेकडे जातं. काय होतं सागर बाबा, तुम्ही कथाकार कादंबरीकार म्हणून बोलून जातो गड्या. जेव्हा ते परिपक्व दशेकडे अवस्थेकडे जातं ना, तेव्हा त्याला एक वेगळंच मोल असतं. आणि मग ते फळ सगळ्यांना हवं हवंसं वाटतं. जोपर्यंत ते अगदी छोट्या अवस्थेमध्ये आहे, अपरिपक्व आहे, तोपर्यंत फारसं कोणी लक्ष देत नाही. परंतु जेव्हा फळ पक्व होतं ना, पक्व दशेला येतं, आपोआप पक्ष येतात. राघूला बोलवावं लागत नाही. फळ पक्व दशेला आलंय तर आपोआप येतो. त्याला काही ते फळ SMS पाठवत नाही, मेसेज करत नाही, फोन करत नाही. आता माझी पक्व अवस्था झाली आहे, मी पिकलेलो आहे, या आणि खाऊन जा, अजिबात नाही. तो आपोआप येतो. तसं ऐकून जा, जेव्हा हे देहरूपी फळ परिपक्व होतं ना, ऐकताय का? लक्ष द्या बरं का, हे तुमच्याकरता चाललंय. आता थोडाफार आमचा स्वार्थ तो भाग वेगळा आहे, पण खास तुमच्याकरता सांगळे परिवाराने एवढा मोठा अट्टास केला, खास तुमच्याकरता बरं का. आलेल्या पाहुणे मंडळीला बघा बरं का, कीर्तनाचं माध्यम हे मनोरंजनाचं माध्यम नाही. हे तुम्ही अगोदर तुमच्या मनातील गुळ काढून टाका. आम्हाला काही काम नाही, तुम्हाला वेळ जात नाही म्हणून इथे एकत्र नाही आलो आपण. मग एकमेकाच्या सुख दुःखात सहभागी होण्याकरता आणि खऱ्या अर्थाने जीवनाचा पुढला गूढ अर्थ समजण्याकरता आपण सर्वजण इथे एकत्र आहेत. दुसरं काय कारण आहे हो? अरे जीवन खूप 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 आनंदी जगा, मजा आहे जीवनामध्ये. सारखं जर तुम्ही दुःखच करत राहिला तर आयुष्यभर आयुष्य कधी निघून जाईल सांगता येत नाही गुरुजी. काय भरोसा नाही या देहाचा. म्हणून करता सांगून जातो, अतिशय आनंदाने जगा. विठ्ठल देहरूपी फळ जेव्हा परिपक्व दशेला येतं ना, तेव्हा यमरूपी पोपट त्याला बोलवावं लागत नाही. सचिन महाराज, आतापर्यंत तुमच्या अशा कधी इतिहासातली घटना घडली आहे का, अमक्या अमक्याने यमाला बोलवून घेतलं?
नको म्हणताय तरी ते दारात येऊन उभं राहतंय. का बरं? जसा पेरू पिकला रागू आपोआप येणार, या देहाची पक्व अवस्था झाली यमरूपी पोपट आपोआप येणार आहे, लक्षात ठेवा. बघा बरं का, कोणाचा वाट चालत असेल, कोणाचा निम्म्या आट्यात आलेला असेल, कोणाचा थोडा गावाच्या वेशीवरती येऊन बसला असेल, कोणाचा एखाद्या झाडाच्या फांदीवरती, कोणाचा अंगणात उभा असेल, कोणाचा जवळ येऊन समोर बसलेला आहे. फक्त ऐका, त्या पेरूला खाणारा तो पोपट दिसतो गड्या हिरव्या कलरचा, परंतु हा काळ्या कलरचा यमरूपी पोपट दिसत नाही बरं का. अचानक येऊन कधी झडप घालेल आणि कधी हे देहरूपी फळ इथंच या मातीला मिळेल सांगता येणार नाही गड्या. तो फक्त गाबा गाबा खाऊन जातो, झाडाला घेऊन जात नाही. पोपट फक्त फळच खातो गड्या, झाड घेऊन जात नाही पोपट, मग फक्त फळ खातो. तसं जीवरूपी असणारा पक्षी, त्या पक्षाला ते जीवरूपी असणाऱ्या फळाला तो पोपट, यमरूपी पोपट एक दिवस घेऊन जाईल गड्या. लक्षामध्ये ठेवा मायबाप. म्हणून करता आपण सर्वजण इथे एकत्र आहे. जशा परमादरणीय आईसाहेब गेल्या ना, तसं एक दिवस आम्हाला सुद्धा या देहाला सोडायचं इथंच, याचा इथंच त्याग करायचा आहे. हे पंचतत्वाचा आहे. पंचतत्वाचा असणारा देह याच पंचतत्वामध्ये विलीन करायचा आहे. त्याला आपल्याला बरोबर घेऊन जात नाही, येत नाही. नवे नवे या देहाने सगळी केलेली जमवा जमव, त्या जमवलेल्या सगळ्या वस्तूपैकी एखादी वस्तू तरी बाबा नेता आली का? बाबा तुम्ही सांगा मला. आतापर्यंत तुमच्या डोळ्यात देखत अनेकांनी निरोप घेतला असेल, अनेक लोक गेली असतील, मग कोणी काय थोडंफार 1 2 एकर, एखादी गाडी म्हणा, बांधलेलं घर म्हणा, थोडाफार पैसा तरी त्याला न्यायचा नव्हता, पण तुम्ही बांधला होता. कुठं? माफी मागून बोलतो बरं का, ऐका, फार मोठी गंमत आहे परमार्थामध्ये. त्याला पैसा न्यायचा नव्हता, पण तुम्ही मात्र गाठीला काय बांधलं? तुम्ही गाठीला तुमच्याकडे जात आहे का नाही? अहो, गेलेल्याच्या गाठीमध्ये तुम्ही पडद्यामध्ये त्या कापडामध्ये बांधलं का नाही? काय बांधलं? तुमच्याकडे पद्धत नाही का 1 रुपया बांधण्याची? मग बोला ना. 1 रुपया तुमच्या गाठीला बांधला, थोडेसे तांदूळ बांधले, चिमूरभर तांदळाची राख झाली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ज्यावेळेस सावडण्याच्या विधीला गेलो, त्यावेळेस तो 1 रुपया त्याच राखेमध्ये काळा कुट्ट होऊन पडलेला आम्हाला सापडला. अरे, आम्ही कोट्यावधीची इष्टत कमावली गड्या, परंतु त्याच्यातला 1 रुपया न्यायची सुद्धा आमची पात्रता नव्हती. मग एवढा खटाटोप कशा करता? विठ्ठल आणि मग हे सांगण्याकरता साधू संत महात्म्यांनी अवतार घेतला. कशा करता? अवतार तो Thank you.
तुम्हारा दरया कारण दराया जना जडजीम. कोबरांची भाषा खूप गोड आहे, समजून घ्या हो माई बाप. सगळे बसलेले तुमच्या पाया पडतो गड्या, लोटांगण घालतो तुमच्या चरणावरती. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आणि पाया पडणार. हो, तसं पाहिलं तर आम्ही तुमच्या पाया पडायचं, तुम्ही नाही आमचं दर्शन घ्यायचं बरं का. का बरं? आमची परंपरा आहे. जगद्गुरु तो कोबरा आहे, भगवान परमात्म्याचा अवतार असून सुद्धा लोकांच्या पाया पडत होते गुरुजी. लागोनिया पाया विनवितो तुम्हासी, करे टाळी बोला मुखी नाम. पायाला स्पर्श करावा आणि सांगावं मायबाप या देहाचा भरोसा नाही बरं का. आज आहे तर उद्या नाही गड्या, कधी जाईल सांगता येत नाही. महाराज सांगतात क्षणाचा सुद्धा आपल्या हातामध्ये, आपल्या या देहाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही गड्या. क्षणभंगुर नाही बरवता, अरे सावध तोडा मायाच्या, अरे सावध तोडा मायाच्या. काय जतले मग गळा पडला माझा, काही जतले मग पुढे उच्चार तो राय वळता का. राम राम पुढे उच्चार राम नाथांच्या वासुदेवातलं गूढ असं प्रमाण आहे बघा. क्षणभंगुर नाही भरवसा. साधू संत महात्म्याने आपल्याला फक्त ते सांगण्याचा प्रयत्न केला, या देहाचा भरोसा नाही गड्या, कधी जाईल सांगता येत नाही. पण तुमच्या मनामध्ये मी नकारात्मकता, निगेटिव्हिटी भरवतोय असं काही समजू नका बरं का. मी तर सांगेल गड्या खूप श्रीमंत व्हा, पैसा कमवा, आयुष्य जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत कबाड कष्ट करा, भरपूर काही प्राप्त करा. जमिनी घ्या, घरं बांधा, गाड्या घ्या, माड्या बांधा, माझं काही मत नाही. फक्त एक काम करा, बांधलेल्या माडीमध्ये आणि घेतलेल्या गाडीमध्ये बसण्याकरता ज्या भगवान परमात्म्याने या देहामध्ये श्वास ठेवलेला ना राखून, त्याला मात्र विसरू नका. माय बाप पाया पडतो तुमच्याकडे. कधी काय होईल सांगता येत नाही गड्या, भरोसा नाही या देहाचा. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काय भरोसा नाही गड्या, कोणत्या क्षणाला काय होईल सांगता येत नाही. म्हणून करता भगवान परमात्माचं चिंतन करा. हे सांगण्याकरता साधू संत महात्मे या भूतलावरती अवतरण झाले. त्याच्यातीलच एक असणारे साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा गोड असा अभंगाच्या चिंतनाकरता घेतलेला आहे. सांगून जाईन माय बाप, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय वर्णन साधूचं करतायत, परंतु रूपक मात्र मातेचं करतायत बरं का. काही गोड आहे का बरं, काही विशेष असावा. साधू संत महात्म्यांचं वर्णन करायचं आहे आणि दृष्टांत मात्र आईचा द्यायचा आहे. का असं असावं, जगामध्ये आईपेक्षा श्रेष्ठ कोणी दिसलं नाही का जगद्गुरु तुकोबरायांना. मला वाटतं हा प्रश्न जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा पडला असेल गड्या. जगद्गुरु तुकोबराय सांगतात सगळ्या गोष्टींकडे पाहिलं, परंतु प्रत्येक गोष्टीकडे कोणता ना कोणता दोष दिसला. म्हणून कथा जगद्गुरु तुकोबरायांनी सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि आईचं रूपक केलं, साधूचं वर्णन केलं. महाराज सांगतात ज्याप्रमाणे माय लेकरावरती प्रेम करते ना, त्याप्रमाणे साधू समाजावरती प्रेम करतो. ऐकून जा बरं का. अरे माईला तरी 1 2 3 4 लेकर असतील, मर्यादा आहे. पण या संपूर्ण विश्वातील असणारी माणसं म्हणजे साधू म्हणतात ही माझी आहेत गड्या. सगळ्यावरती प्रेम करावं. बघा बरं का, ज्याप्रमाणे 4 मुलं आहेत आईला, आई सगळ्या मुलावरती समान प्रेम करते.
ऐका बरं काही कुठून प्रेम आणता तुम्ही माहित नाही गड्या. का काही माहिती, देवाने एवढी शक्ती दिली ना मातेकडं. मित्र म्हणतो गड्या, मातेच्या शक्तीपुढं भगवान परमात्मा सुद्धा झुकतो बरं का आई, त्याला सुद्धा झुकावं लागतं गड्या. 4 लेकरं असतात ना आईला, 4ही लेकरावरती समान प्रेम करणारी आमची माय आहे. म्हणून सांगून जातो, भगवान परमात्म्याच्या अगोदर जर कोणाचं दर्शन घ्यायचं असेल, शास्त्र सांगतं अगोदर मातेचं दर्शन घ्या, मातेची पूजा करा आणि मग भगवान परमात्म्याच्या चरणाला स्पर्श करा. माता घरामध्ये उपवासी आहे. मातेला तुम्ही इकडं तिकडं बोलताय आणि भल्या पहाटे मात्र काकडा करताय, काय उपयोग नाही गड्या. अरे माता उपवासी आहे, मातेला साधं सुद्धा तो तुम्ही व्यवस्थित बोलत सुद्धा नाही. भगवान परमात्म्याच्या डोक्यावरती फुलं वाहत आहेत, ते फुलं वाहिलेली भगवान परमात्म्याला आवडत नाहीत. असं वाटतं देवाला की हा माझ्या डोक्यावरती दगडं टाकतो की काय, पातक होईल गड्या. म्हणून माफी मागून बोलतो. अगोदर आईचा सन्मान करायला शिका गड्या. अरे खरं सांगू का, या जगाच्या पाठीवरती माय आणि बाप 2च पात्र आहेत बरं का. आपल्यावरती निस्वार्थीपणे प्रेम करणारी. जगामध्ये जर कोणती पात्र 2 असतील तर एकाचं नाव माय आहे, एकाचं नाव बाप आहे. खरं सांगू का, आई म्हातारी झाली ना तरी ते लेकरा करतात जगते गड्या. आईन तारुण्यामध्ये बाळ हातामध्ये पडतं ना, तारुण्य विसरते माय माझी हो. 5-5 वेळा आरशासमोर जाऊन उभा राहणारी आमची माय आहे. परंतु जेव्हा लेकरू पदरात पडतं ना बाबा, सांगून जातो गड्या, आरसा विसरून जाते, केस विस्कटलेले, मेकअप नाही, साडीचं भान नाही. बाळाला भूक लागली, समाजाचा विचार करत नाही माई आमची. असल त्या ठिकाणी बाळाची भूक भगवण्याची तिची तयारी असते. का बरं? बाळावरती तेवढं प्रेमच करते गड्या ती. म्हणून सांगून जातो माय बाप, एवढं मोठं माईचं असणारं उदार अंतकरण जगद्गुरु तुकोबांनी पाहिलं. तसं पाहिलं तर तुकोबांना वैराग्य राग रसिक बोललं जातं. महेश महाराज काय बोललं जातं? वैराग्य राग रसिक, वितरागी तुकोबा आहे. परंतु मातेचं वर्णन करतायत, कसं शक्य आहे? ज्या तुकोबांनी संसार सोडलेला आहे, सोडिला संसार माया तयावरी फार. संसाराचा ज्यांनी त्याग केला, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, ते तुकोबा आईविषयी बोलतायत. का बरं? असं काय वाटलं असावं? सांगतो तुम्हाला पुढं. विठ्ठल मला मुद्दा सांगायचा एवढाच आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या 4ही लेकरांवरती समान प्रेम करते, त्याप्रमाणे साधा बाळू उन्हात खेळत असताना दिसतो. बाळू सांगते, आई सांगते, ए बाळा, अरे उन्हात खेळू नको, सावलीत खेळ म्हणून सांगते ना तुला, तरी बाळू ऐकत नाही. आई पुन्हा कामाला जाते. पुन्हा थोड्या वेळाने घराच्या बाहेर आली, आई पाहते तर बाळ्या उन्हातच आहे. मग मात्र आई रागावते. आई सांगते, बाळ्या, अरे तुला सांगितलं ना, उन्हात मरू नको, सावलीत येऊन मर. काय म्हणते आई? हळूहळू आईची भाषा तीव्र होत जाते, रागावते, उग्र होत जाते. परंतु त्या उग्र होण्यामागं सुद्धा आईचं प्रेम दडलेलं असतं कडे. आई सांगून जातो, बाळू उन्हामध्ये खेळतोय, बाळू ये, बाळाय, बाळ्याय. का बरं? याच्या पाठीमागं प्रेमच दडलेलं आहे. आई रागावते म्हणजे काय? आई तुमचे काही वैरी नाही किंवा शत्रू नाही. मग आईला वाटतं बाळाला माझ्या ऊन लागतं ना, त्या उन्हातून माझ्या बाळाने आतमध्ये सावलीला यावं, सावलीत दिवसभर खेळावं. त्याने खेळू नये असा आईचा दुराग्रह नसतो. त्याने खेळावं, परंतु खेळत असताना माझ्या लेकराला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, ही भूमिका आईची, तीच भूमिका साधूची आहे. का बरं? संसार करत असताना अनेक प्रकारचे सुखदुःख उपभोगावे लागतात. म्हणून करता साधू महात्मा मातेचं खऱ्या अर्थाने अंतकरण करतो आणि संपूर्ण समाजाला उपदेश करण्याचा प्रयत्न करतो. लागोनी अपाया काय करतो? विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. साधूने विनंती करावी, हात जोडावेत, पायाला स्पर्श करावा. लागोनी अपाया विनवितो तुम्हाला, पायाला स्पर्श करून विनंती करावी. माय बाप, हा संसार आतापर्यंत कोणाचा पूर्ण झाला नाही. तुमचा पूर्ण होईल सांगता येत नाही आणि पुढे कोणाचा पूर्ण होईल सांगता येत नाही. रावणासारखे गेले या संसारामध्ये. संसार करता करता कोणासारखे गेले? ऐकून जा बरं का दादा. रावणासारखा श्रीमंत, रावणासारखा विद्वान, रावणासारखा बलवान,
आणि रावणासारखा भगवान परमात्म्याशी वैर करणारा या जगतामध्ये अजून कोणी जन्माला झाला नाही गड्या. रावणा एवढा विद्वान कोणी नाही. आज कितीही पंडित झाले ना, रावणाची बरोबरी करू शकत नाहीत. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याच्या पलीकडे असणारा रावणाची बुद्धी आहे, व्यापकत्व आहे त्या रावणाकडं. 14 चौकड्याचं राज्य आहे, सोन्याची लंका आहे, कुंभकर्णासारखा बलाढ्य भाऊ आहे, इंद्रदत्तासारखा वेदवान धनुर्योद्धा आहे. काय सुंदर आहे. मंदोदरी सारखी पतिव्रता असणारी पत्नी आहे. 5 स्त्रियामध्ये ज्याचं नाव घेतलं जातं ना, सीता तारा मंदोदरी जिचं नाव घेतलं जातं ना, ऐका 5 पतिव्रतामध्ये जिचं नाव अग्रगण्य घेतलं जातं ना, ती एका राक्षसाची बायको आहे. लक्षात ठेवा मायबाप. आई पाया पडतो, तुमच्या पायाला स्पर्श करतो बरं का. रावणाच्या पत्नीचं नाव जर पतिव्रता असणाऱ्या 5 स्त्रियांच्या यादीमध्ये येत असेल, आपण तर रावणा एवढ्या आम्ही रावणा एवढं पापी दिसतो. आई ऐकून जा गड्या, रावणा एवढं तपातक आम्ही केलं नसेल, माफी मागून बोलून जातो. एवढं सगळंच धनधान्य संपत्ती विद्वत्ता सगळ्या गोष्टी रावणाकडे होत्या. 14 चौकड्याचं राज्य होतं, तरी तो खूप बराय सांगतात. सांगा ते कवडी केले नाही, सांगा ते कवडी सांगा ते कवडी केले नाही, सांगा ते कवडी. हे तुका मने जाते गाय बने, सांगा ते कवडी गेले नाही, सांगा ते कवडी गेले नाही. तुका मने जाते संपदाय बने, सांगा ते कवडी गेले नाही, सांगा ते कवडी गेले नाही. सांगते कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी रे रामा हो. गोड आहे परमार्थकडे, ऐकून जा. काय संपत्ती आहे रावणाची. मजा येते त्याची संपत्तीचं वर्णन करताना सुद्धा. कोटी गणे जेते काशानी तागाची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी राम. ऐकून जा बरं का. इथं बसलेली बरीच माणसं म्हणण्यापेक्षा सगळी श्रीमंत असं आपण समजू. फार फार तर 5-50 लाखापासून कोट 10 कोट 50 कोट जास्तीत जास्त संपत्ती असू शकते गड्या. याच्या पुढे तर आपल्याकडे संपत्ती नाही. महाराज तुकोबराय रावणाच्या संपत्तीचं वर्णन करत असताना बोलतायत. कोटी घरे जेते काशाने ताब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी देना. ऐकताय ना तुम्ही? जाग्या आहात का सगळे? कोटी घरे देते काशानी तांब्याची. कास बरं का, कास खूप महाग आहे धातू. तो तांबा आता चुकून कुठंतरी पाहायला मिळतं. आता ॲल्युमिनियमच्या पुढं स्टील आलं, आता स्टीलच्या पुढं पुन्हा खापरावरती लोक यायला लागले बरं का मामाजी. बघा तुम्ही शहरी भागामध्ये जर गेला ना, भाकरी करायला खापराचं भांड आहे, भाजी शिजवायला खापराचं भांड आहे. बघा प्रगतीकडनं पुन्हा माणसं आपल्या परंपरेकडे यायला लागली. हा निसर्ग नियम आहे बरं का. आणि म्हणे हे धातूच्या भांड्यामध्ये खाल्ल्यानंतर हा हे भांड घातक आहे, ते भांड घातक आहे. मग पुन्हा कुठं आलं? मातीकडं आलं. पुन्हा मातीकडं. ऐकताय का तुम्ही? अरे मातीपासूनच निर्मिती आहे आणि शेवटी मातीतच मिसळायचं गड्या, हे लक्षात ठेवा. चला मला सांगायचा मुद्दा एवढा होता. ज्याची कोटी घरं काशाने तांब्याची आहेत, सोडून द्या कोटी घरं काशाने तांब्याची, मग शुद्ध कांचनाची. तुमच्या हातामध्ये जे सोनं आहे ना आजकालच्या काळामध्ये,
माझ्याकडे तर नाही, ते मी घाबरतो कारण सोन्यामध्ये कली असं म्हणतात म्हणून मी घालत नाही बरं का मामाजी. हा, इतर धातूच्या अंगठ्या परवडल्या, पुष्कराज असेल, अमुक असेल, तमुक असेल, हे परवडलं, पण सोनं नाही परवडत. का बरं? अगोदरच बुद्धी नको नको त्या गोष्टींचा विचार करते. सोनं घातलं तर मग राजा परीक्षितीसारखा बर्बाद झाला. काय झाला? परीक्षितीसारखा मोठा महान विद्वान असणारा राजा फक्त डोक्यावरती सोन्याचा मुकुट परिधान केला, नको ती दुर्बुद्धी सुचली. ऋषींच्या मुनींच्या गळ्यामध्ये सर्प टाकावा मेलेला, नको ती दुर्बुद्धी सुचली आणि 7 दिवसात परीक्षितीचा मृत्यू झाला. गड्या, मला वाटतं आपण तर परीक्षितीसारखे विद्वान नाही म्हणून करता सोनं नको आहे. खरं सांगू का आई, तुम्हाला त्या सोन्याची लय हाव बघा. माफी मागून बोलतो गड्या, देवाने चांगला देह दिला होता, सगळीकडं छिद्र 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 करून टाकली. कान एवढा सुंदर दिलेला, सगळ्या कानात, अख्ख्या कानाचं वाटोळं केलं माता माऊल्यांनी. पाया पडतो, गळ्यात सोनं, हातात सोनं, सगळीकडं सोनं सोनं. जेवढं जेवढं ऐका तसं पाहिलं तर सोन्याचा धातू चांगला आहे बरं का, परंतु तो अंगामध्ये कोणत्या, आपल्या शरीराच्या कोणत्या भागावरती परिधान करावा, काय करावा, किती किती पटीमध्ये तो वापरावा, याला मर्यादा आहे बरं का हो. याला सुद्धा मर्यादा आहे, शास्त्र आहे. सोनं चांगलं नाही असं माझं मत नाही, परंतु ते वापरण्याची योग्य विधी तुम्हाला माहिती असली की मग मात्र सोनं हा धातू चांगला आहे. जाऊ द्या, मला फक्त मुद्दा एवढा सांगायचा होता. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आता जे तुमच्या अंगावरती सोनं आहे ते म्हटलं जातं 24 कॅरेट, पण तर नाही बरं का हो. मग अशुद्ध प्रकारचं सोनं तुम्हाला प्राप्त आहे आता सध्या, तरी तुम्ही म्हणताय लय भारी, अजिबात नाही. मग कुठंही जा, शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं ज्या रावणाची होती ना, माफी मागून काही शब्द बोलतो गड्या. आपली बिघा 2 बिघा 10 पान 5 पान 4 गुंठ 2 गुंठ 10 गुंठ कुठं असेल, बारामती सारख्या ठिकाणी, पलटण सारख्या ठिकाणी कुठं घेऊन बसला. रावणाची 7 कोटी घरं सोन्याची असून सुद्धा बघा बरं का, तुकोबांनी शब्द जाणीवपूर्वक जबाबदारीने काही वापरलाय. सांगा ते कवडी, ऐकताय का? पूर्वीच्या काळामध्ये कवडी होती बघा, कवडीवरती व्यवहार व्हायचे. कवडी दमडी, मग तिथून पुढे हळूहळू हळू पैशाकडं, नाण्याकडं, रुपयाकडं तो काळ हळूहळू सरकत चालला. बरोबर त्याच्या कवडी सुद्धा गेली नाही गड्या. मग मला सांगा, एवढी संपत्ती असून रावणासारख्या अति विद्वान, म्हणाला विद्वान, लय विद्वान रावणाला मूर्ख म्हणू नका, त्याच्या प्रतिमेचं दहन करू नका, तुमच्या पाया पडतो. आपल्या अंतकरणात असणारा रावण अगोदर जाळायला शिका. अरे कागदाचा रावण केला, त्याला मग दसऱ्या दिवशी जाळला, काय उपयोग आहे त्याचा? तुमच्या अंतकरणामध्ये रावण कुठून भरलेला आहे? सर्वांगामध्ये रावणापेक्षा विषारी असतील तर सध्याच्या काळातली माणसं आहेत. माफी मागून बोलतो बरं का, माफ कराल मला. का बरं? रावणापेक्षा सुद्धा विषारी विचार आहेत आपले. रावण एवढा वाईट नव्हता गड्या. का बरं? सीतेचं अपहरण केलं एवढंच तुम्हाला माहितीये, परंतु का केलं याच्या बेसमध्ये तुम्ही फाउंडेशन तुम्ही बघितलं नाही, याच्या मुळात तुम्ही कधी गेला नाही. का केलं असं याचा शास्त्रात तर कोणी पाहिलं नाही. फक्त आम्ही तुमच्या मनावरती बिंबलो, रावण वाईट आहे. कोण म्हणतं रावण वाईट आहे? रावण वाईट असता तर भगवान शिवशंकराने स्वतः बांधलेल्या वास्तूमध्ये त्याची वास्तुशांती करण्याकरता रावणाला बोलावलं असतं. ऐकून जा, रावण वाईट असता. ज्यावेळेस रावण रणांगणावरती पडलेला, आता मरतो गड्या, रावणाकडे भगवान प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला विद्या ग्रहण करण्याकरता पाठवला असता. ऐकताय का? रावण ज्यावेळेस 10 तीर्थी पडलेला आहे, रणांगणावरती पडलेला आहे, त्यावेळेस प्रभू रामचंद्राने आज्ञा दिली लक्ष्मणाला, ए लक्ष्मणा जा आणि रावणाकडून 14 विद्या 64 कलेचं सगळं असणारं मार्गदर्शन घेऊन ये. काही ताकद आहे? अरे देवांचाही देव आहे. आणि त्या भगवान परमात्म्याने रावणाकडं शिक्षण घेण्याकरता लक्ष्मणाला पाठवलं असेल तर रावणाला मूर्ख म्हणण्यात काय अर्थ आहे गड्या? पाया पडतो तुमच्या. आजही रावणासारखा भक्त नाही, रावणासारखा श्रीमंत नाही, रावणासारखा बलवान नाही, त्या रावणाला वाईट म्हणण्याला आपल्याला कोणत्याच गोष्टीत अधिकार नाही गड्या. सांगून जातो. का बरं? एवढा रावण प्रामाणिक होता. अपहरण केलं सीतेचं. काय केलं? अपहरण केलं. परंतु माझ्या जगतजननीला, आईला स्पर्शही न करणारा रावण आहे. माफी मागून बोलतो. आता सध्या रस्त्याने चाललेली आमची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही गड्या. मला वाटतं रावण चांगला का आपण चांगले? तुम्ही विचार करा. माफी मागून बोलतो गड्या. रावणापेक्षा वाईट बुद्धीची माणसं निघाली रे माय बापो. आमची माई माऊली सध्या सुरक्षित नाही गड्या. सांगून जातो गड्या, खूप वाईट काळ येत चाललेला आहे. आणि म्हणून करता अतिवृष्टी, अनावृष्टी, दुष्काळ, अवर्षण या सगळ्या गोष्टी आहेत ना. अरे इतका पडला
मर्यादाच नाही गड्या. आता पुढं पडतो की नाही भरोसा नाही. म्हणजे मी नाही सांगत बरं का पडू नको असं. तुम्ही म्हणाल नाही पुढच्या वर्षी पडला तर बोंबला होता महाराज म्हणे, असं नाही. माफी मागून बोलतो, तो पडल न पडल तो माझ्या हातात नाही. परंतु सांगून जातो या गोष्टी घडत राहिल्या, अशाच जर गोष्टी या घडत राहिल्या ना, माणूस जर विचाराने शुद्ध नाही होत राहिला, माफी मागून बोलतो, मायबाप हळूहळू हळू जग विनाशाच्या वाटचालीकडे निघालेला आहे. समजून जा, जेवढी जेवढी प्रगती माणूस करू लागला तेवढा तेवढा माणूस अधोगतीकडे गादोगतीकडे जाऊ लागला. जुना काळ बाबा तुमच्या काळातला फार आनंदी होता तुम्ही. 8-8 दिवस लग्न व्हायचे तुमच्या काळामध्ये, पाहुणे मंडळीला किंमत होती. आता पाहुणा येऊन गेलेला सुद्धा माहित होत नाही. अरे पाहुणा येऊन बसलेला आहे, पाहुणा एका कोपऱ्यात आहे, तो यजमान एका कोपऱ्यात आहे, त्याच्या घरचे एका कोपऱ्यात बसलेले, प्रत्येकाकडे ते माध्यमाला बघा मोबाईलचं. रात्रंदिवस माणूस याच्यामध्ये अडकत गेला. जेवढी जेवढी सुखसुविधा किंवा सुखसोयींकडे आम्ही वळालो ना, तेवढं तेवढं आम्ही खऱ्या अर्थाने खऱ्या सुखाला पारखे झालो. नको नको त्या गोष्टी समाजामध्ये घडू लागल्या. आम्हाला असं वाटलं की आम्ही फार मोठे वैज्ञानिक झालो, यंत्रयुगामध्ये आम्ही आलो, आम्ही हळूहळू चंद्राकडे चाललो, सूर्याकडे चाललो. अरे काय करायचं इकडं जाऊन? माणूस म्हणून फक्त माणसासारखं वागायला शिका. बस घाल माई बापो, तुमच्या पाया पडतो. माणसाने माणसासारखं वागावं. मला वाटतं त्याच्यासारखी प्रगती जगात दुसरी कोणतीच नाही. विठ्ठल श्रीमंत असून सुद्धा सांग बरोबर कवडी नेता आलाय नाही. जो त्या काळामध्ये पुष्प द्वापार युगामध्ये हवेतून विमान उडवत होता, त्या काळामध्ये ना इंधन होतं ना काय होतं, मला माहित नाही कशावर ते चालवायचं, परंतु पुष्पक विमानामध्ये त्यावेळेस रावण बसत होता. एवढा रावण विद्वान होता. म्हणून सांगून जातो गड्या, आजकालच्या काळामध्ये तुम्ही 4 व्हीलरमध्ये 2 व्हीलरमध्ये विमानामध्ये बसू लागला म्हणजे फार काही प्रगती केली असा विषय नाही. सांगून जातो, एवढा श्रीमंत एवढा प्रगत असताना सुद्धा, एवढा वैज्ञानिक असताना सुद्धा रावण त्याला आपल्या बरोबर एक कवडी नेता नाही आली. कुठं आपलं 1 एकर 2 एकर घेऊन बसला. म्हणून माफी मागून बोलतो, या देहाचा भरोसा नाही. हे सांगण्याकरता साधू संत महात्मे इथं आले गड्या. साधू संतांनी विनंती केली समाजाला, सांगितलं मायबाप तुमच्या पाया पडतो, विनंती करतो, हात जोडतो, चरणी लोटांगण घालतो. ओरडून सांगितलं, हकारोणी सांगेतो का, नाम घेता राहू नका. अरे देवाचं नाव घेतल्याशिवाय राहू नका रे. तुम्हाला असं वाटतं ना बरं का, सांगून जातो, जोपर्यंत माणूस त्याच्याकडे बुद्धी चांगली आहे, इंद्रियामध्ये पाठव्य आहे, तोपर्यंत त्याला असं वाटतं सगळं जग मी जिंकू शकतो गड्या. परंतु सांगून जातो, जग जिंकलेला राजा सिकंदर सुद्धा हारला म्हणून शेवट रडला गड्या. तो त्याने सांगितलं, आई मी हारलो गड्या. जग जिंकणारा सिकंदर आहे. ओ गुरुजी काय जगत येत आहे, शेवटच्या क्षणी एका कोपऱ्यामध्ये राजा रडतोय. आईने विचारलं का रे रडतो? त्याने सांगितलं, आई सगळं जग जिंकलं गड्या मी, परंतु खरं सांगू का, जग जिंकून सुद्धा मी आज हारल्यात जमाय. का बरं? जे जिंकायचं होतं ना ते राहूनच गेलं. काय जिंकायचंय? अरे जग जिंकण्यापेक्षा ना तुम्ही स्वतःला जिंकायला शिका. तुमचं मन जिंका. मन जिंकलं की जग तुमच्या मुठीत आहे गड्यावर. काय करावं? म्हणून सांगून जातो, जग जिंकण्यामध्ये काही मजा नाही. आणि खरं सांगू का, या एकदा संसारात तुम्ही आला, तुम्हाला बांधतात बघा सगळे लोक, मोहाने मायेने प्रेमाने आशेने माणूस बांधला जातो. एवढा बांधतो ना माणूस, त्याचं आयुष्य संपत आलंय हे सुद्धा त्याला कळत नाही. अरे हा समाज आहे, हा समाज आतापर्यंत कोणाचा झाला नाही, तुमचा कसा होईल? सांगून जातो गड्या माय बापू, आपल्यावरती माणसं प्रेम करतात असं दिसतं गड्या, कुठंतरी चुकतंय बरं का आपलं. आपल्यावरती जर माणसं प्रेम करत असते ना, हो बाबा, आपली लेकरं आपली मुलं तरी आपल्यावरती प्रेम करतात ना. आज लेकराचा वाढदिवस अतिशय उत्कटतेने माझी वाट पाहता येते. काय ते म्हणतात, पप्पा मला कपडे आणणार आहेत आज, पप्पा मला JCB आणणार आहेत, पप्पा मला केक आणणार आहेत, माझा वाढदिवस संध्याकाळी साजरा करणार आहे. सकाळी पहाटे उठल्या 5:30 वाजता आंघोळ करून मामा ते माझ्याकडे आलंय. आता मला सांगा, मला त्याचं रूप पाहिल्यानंतर किती आनंद वाटला असेल. फार आनंद वाटला. परंतु हा आनंद फार काळचा नाही बरं का. का बरं? ज्याचा मी एवढा लाड कोड कौतुक करतो ना, ज्याच्यावर तेवढं प्रेम करतो, एक दिवस तेच कार्ट मला आग लावणार आहे. हा, ऐका बरं का, तुम्ही फार गंभीर झाले. मी आपे मागून बोलतो, ज्या लेकरा करता तुम्ही आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करणार आहेत ना, तेच पोरग एक दिवस आपल्या हाताने आपल्या बापाची राख करणार आहे. राख रांगोळी करणार. आणि नुसते राख करणार नाही, तो म्हणणार भाऊ इथं थांबू नको, वाहत्या पाण्यात सोडून देईल, जा समुद्राकडं, तुझं इथं काम नाही. काय करावं गड्या, अजून माणसाला कळणच गेलं. कधी कळल राम जाणं. मला काही अजून खूप दिवस झालं मी कीर्तन करतो गड्या, जवळजवळ 20 वर्ष मी कीर्तन करतो त्याला.
परंतु समाज आहे तसाच आहे. जाऊ द्या, समाजाचं कुठे घेऊन बसला. मला सुद्धा फार मोठी आशा आहे. का बरं? सगळे प्रेमामध्ये, मोहामध्ये, मोहपाशामध्ये अडकले गेले म्हणून सांगून जातो गड्या, माणसं तुमच्यावरती प्रेम करतील. तुम्ही सुंदर दिसणारा 10-5 लोक तुमच्यावरती प्रेम करतील. तुम्ही श्रीमंत आहात 10-5 लोक तुमच्याकडे रोज उठण्यापासून करत असतील. तुम्ही बलवान आहात 10-5 लोक रोज तुम्हाला घाबरतील गड्या. मायबाप माफी मागून बोलतो तुम्हाला बरं का. परंतु जोपर्यंत हे कातडं चांगलं आहे, सौंदर्य आहे, चांगली बुद्धी आहे, तोपर्यंत समाज आहे. ज्या दिवशी तुमची इंद्रिय गलित गात्र होतील, बुद्धी क्षीण होईल, तुम्हाला दिसणार नाही, चालता येणार नाही, उठता येणार नाही, बसता येणार नाही, त्यावेळेस हा समाज तुमचा धिक्कार करेल गड्या. म्हणून लक्षात ठेवा. मी म्हणत नाही तुम्ही समाजाचा त्याग करा. डोळा पडली धापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाल आली शेबुड, स्वनपरी गती झाली, अवघी करती हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यावाजाचे सवारी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यावाजाचे सवारी दाखवा दिनाचा सोयरा. आणि वाजवा गड्या बाबांकडता एकदा. लईच गोड सुरुवात काय हो बाबा? मज नाही हात पाय बघा बरं का. लय प्रमाण गोड आहे गड्या. साधू संत महात्म्याचं चरित्र कधीतरी लिहून ठेवलेलं शास्त्र कधीतरी वाचायला शिका. मज नाही हात पाय, डोळा पडली जापण, वाचा बोले बोबड, नकमुक गळू लागले, लळवानी सेंबुड, क्षणभरी गती झाली, सर्व करीती हाड हाड. मग तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तितवरी दाखवा दिनाचा सोयरा. मला वेळ कमी बाबा, पण लईच प्रमाण गोड दिले गड्या. दंडवत आहे तुमच्या शरणावरती. असं समर्पक आहे ना. काय शरीराची अवस्था सांगितली, असं असं होईल, काय सगळे हाडहाड करतील वगैरे, तुम्ही सगळं समजून घ्या. मग साधू संत महात्म्यांना महाराज विनंती करतात, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा रे, न्यामज तेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. खरं सांगू का, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल या जगात आपलं कोणी शिल्लक राहिलं नाही, त्या दिवशी एक काम करा, या आमच्या गोशाळेवरती बाळूमामांच्या चरणी विनंती करा. नेटे मामा तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोचवतील गड्या. बाळूमामा तुमचाच आहे. काय सांगावं, त्या दिवशी असं वाटेल ना आपलं या जगात कोणी शिल्लक नाही, त्या दिवशी भगवान परमात्म्याला हाक मारा, देव तुमचाच आहे. आणि हे सांगण्याकरता साधू संत महात्मे इथं आले. सगळ्या विश्वाकडे पाहिलं, ज्या विश्वाने साधू महात्म्याला दुःख दिलं. बघा बरं का आई, पुन्हा तुमच्याकडे येतो मी. साधू संत महात्म्याला या विश्वाने काही दिलं नाही बघा. उलट समाजाने धिक्कार केला, तिरस्कार केला, त्रास दिला, तरीही समाजाला खूप काही देण्याचा, खूप काही म्हणण्यापेक्षा कृपादान केले संती. कल्पाचा अंत झाला तरी संताची कृपा सरणार नाही, एवढं महान दान आम्हाला साधू महात्मे देऊन गेले गड्या. म्हणून महाराज सांगतायत, खरं सांगू का, एवढा साधूचा उपकार आहे. मग साधूची तुलना करायची आहे,
कुणाशी करावी? सगळीकडे पाहिलं, समुद्राकडे पाहिलं, समुद्र विशाल आहे. अनंत जीव जंतू समुद्राच्या उदरामध्ये वास्तव्य करतात, राहतात, आराम करतात. परंतु समुद्राकडे एक दोष आहे. काय आहे? समुद्राला जर थोडाफार राग आला ना, एकदा जर कोपला तर जपान सारखा प्रगत असणारा देश सुद्धा एका लाटेमध्ये नेस्त नाबूद करतो. हा दुर्गुण समुद्राकडे आहे. समुद्राची उपमा नाही दिली जगद्गुरु तुकोबाने. विचार केला सूर्याची उपमा द्यावी. सूर्याकडे पाहिलं, सकाळी सकाळी पाहिल्यानंतर असं वाटलं वा काही सुंदर रूप आहे सूर्याचं. परंतु आता जर सूर्याकडे तुम्ही पाहण्याचा प्रयत्न, पाहू तर शकतच नाही, प्रयत्न केला तरी सुद्धा भोवळ येऊन तुम्ही जागच्या जागी खाली पडाल गड्या. हा दुर्गुण आहे सूर्याकडे. सूर्य सकाळी उगवतो परंतु संध्याकाळी मावळतो. सूर्य तेजे सोज्वळ, ज्ञानोबरांनी खूप गोड ओवी दिली बरं का. सूर्य तेजे सोज्वळ परी तो अस्तवे हे किडाळ. किडाळ म्हणजे दोष बरं का. ऐका, सूर्य तेजाने सोज्वळ आहे, उगवतो हे खरं आहे, अगदी पांढरा शुभ्र आहे, बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशाशी त्रिभुवन थोकडे सगळ्या जगाला प्रकाश देणारा सूर्य आहे. परंतु तो मात्र अस्तमनाला जातो, हा त्याच्याकडे दोष आहे. बघा बरं का, माफी मागून बोलतो आई. समुद्र मोठा आहे, विशाल आहे, त्याच्या उदरामध्ये अनेक लेकर आहेत, परंतु त्याच्या मनात आलं तर सगळ्यांचं वाटोळं करण्याची ताकद त्याच्या अंगामध्ये आहे. आमची आई आम्हाला उदरामध्ये धारण करते गड्या, परंतु आमचं वाटोळ व्हावं असं आईचा कधीच विचार नसतो. कोणतीही माता असू द्या, एक नाही, आई ती आई आहे. सूर्य त्याच्याने सोज्वळ आहे, त्याच्यापेक्षा आमची माता, ऐका हो, माफी मागून बोलतो गड्या, आमची माता आहे ना, आमच्या करता कधीच मावळत नाही. सदैव ती उगवलेलीच असते गड्या. रात्री गेलो ना मी, रात्री पहाटे 3 वाजता जाऊ द्या बरं का मामा, रात्री 12 वाजता जाऊ द्या, नाहीतर रात्री अपरात्री कधीही जाऊ द्या, माझी माय जागीच असते गड्या. आता मला सांगा, आजही गेलं की आई मला हाक मारते, आलं ग माझं सोनं म्हणते आई, अंतकरण भरून येतं गड्या. आता मला सांगा, आलं माझं बाळ म्हणून हाक मारून माय आहे. 45 वर्ष रनिंग आहे, 4 मुलं आहेत मला. आज मला सांगा, मी अजून माझ्या आई करता बाळच आहे. अरे कितीही मी मोठा झालो ना, लेकरू कितीही मोठं झालं तर ते आई करता बाळच असतं बरं का. मात्याची चित्ते बालकाची खरं सांगू का, एक दिवस भगवान परमात्मा सुद्धा माईच्या प्रेमापुढे झोकतो गड्या, अपुरा पडतो रे. सांगू का, ऐकून जा. बंदी शाळेमध्ये जन्माला आलेला देव, देवकीने देवाकडे पाहिलं, माई पुढं देव झोकतो गड्या, आणि लेकरू तिला उलट बोलतं रे, पाया पडतो तुमच्या, माझं अंतकरण द्रवतं गड्या, भरवून आलं अंतकरण माझं. भगवान विश्वाचा चालक मालक आहे आई. देवकीच्या समोर जन्माला आलेला देव 8 वर्षाचा होता, 8 वर्षाचा. देवकीने सांगितलं, ए कृष्णा, अरे एवढा 8 तास केला, अनेक जन्मांतरी तुझी तपश्चर्या करत आले देवा, एवढा मोठा नकोय, मग मला मातृसुख हवंय गड्या, छातीशी लावायचंय, प्रेमपाना तुला पाजायचंय देवा, लहान हो. भगवान परमात्मा कोणापुढे झुकत नाही आई, परंतु आईच्या प्रेमापुढे देव झुकला, आणि मोठा असणारा देव सुद्धा क्षणात लहान झाला गड्या. रडू लागला देव माझा, जो सगळ्या जगाच्या चेहऱ्यावरती हसू फुलवतो ना, तो माझा भगवान परमात्मा आई करता रडतो गड्या. एवढी माय मोठी आहे, समजून जा रे माय बापो. अरे खरं कसं सांगावं तुम्हाला, मी तर सांगतो गड्या, जगद्गुरु तुकोबरायांसारखा वैराग्य राग रसिक अजून साधू होणे नाही गड्या. त्या साधूने सुद्धा आईचं वर्णन करावं, काय ताकद आहे. चला, तुकोबराय सांगता, सूर्याकडे पाहिलं, सूर्य मावळतो, आई आमच्याकरता सदैव सदैव उभी असते गड्या, रात्रंदिवस जागी असते. चंद्राकडे पाहिलं, चंद्र तर अगदी शांत आहे, सोज्वळ आहे, शीतळ आहे. परंतु ऐका, चंद्रावरती सुद्धा एक डाग आहे. आणि आणखीन सांगून जातो, चंद्र फक्त पूर्ण एखादे वेळ. ज्ञानोबरांची ओवी घरी गेल्यानंतर पहा, मला वेळ कमी म्हणून शॉर्टबट सेट मध्ये सांगतोय तुम्हाला. चंद्र अतिशय गोड आहे, परंतु खरं सांगू का, तो फक्त पूर्ण एखाद्याच वेळेला असतो. हळूहळू पौर्णिमा झाली की कलेने तो नाहीसा होतो, आणि अमावस्याच्या दिवशी दिसत नाही. आमची माय अमावस्यालाही तेवढीच आहे, आणि पौर्णिमेलाही तेवढ्याच ताकदीने उभा आहे. ती माय आहे गड्या. कसं सांगावं,
महेश पाटलांना विचारा, सकाळी 7 वाजता मामा मला जेवण तयार आहे, जेवण कसं करावं? अंतकरण भरून येतं माझं. तिला उठता येत नाही, तिला व्यवस्थित चालता येत नाही, हातपाय दुखतात, गुडघे थकले, मनका गेला आता. सगळं एवढं जरी शरीर थकलेलं असलं तरी लेकरू कीर्तनाला जायचंय म्हटलं की भल्या पहाटे 5 वाजता उठणारी माझी माय आहे गड्या. पाया पडतो तुमच्या, हे लेकरू सकाळी जेवण करून आलाय, स्वयंपाक सकाळी 7 वाजता करून ताट वाढणारी माझी माय आहे. म्हणून सांगून जातो रे, आई गेली ना मायेचा सागर आटला. हो आई तुमच्याकरता सांगून जातो गड्या, माय म्हणजे मायेचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, प्रेमाचा आगर आहे. म्हणून सांगून जातो, माईसारखं दैवत नाही. चला, चंद्र पूर्ण एखाद्या वेळ आहे परंतु सारखा अपूर्णच आहे. आमची आई आमच्याकरता पूर्ण वेळ उभी आहे. मग अजून कोणाची उपमा द्यावी? गायीची उपमा देता आली असती. बघा बरं का मामा, माफी मागून बोलतो, तुम्ही तर खूप मोठे अगदी गोरक्षक आहेत. बघा बरं का हो, हे सुद्धा प्रेम आहे. मामा मला असं वाटतं कोटकोट कल्याण व्हावं गड्या तुमचं. आणि अजून एक, आमचे संत सद्गुरू बाळूमामा तर गोशाळा आहेच, परंतु मला वाटतं अजून एक गोशाळा आमच्या परिसरामध्ये उदयाला येते गड्या. परम आदरणीय हरिभक्तपरायण महबूबजी पाटील सुतार डॉक्टरांची एक गोशाळा आता सध्या होऊ घातलेली आहे. मला वाटतं मामांच्या गोशावरती आम्ही सारखे असतोच, परंतु अजूनही एक गोशाळा या परिसरामध्ये निर्माण होते, आपल्या गावामध्ये निर्माण होते. आपलं भाग्य आहे. चला, काय सांगत होतो मी? गायीची उपमा द्यावी. आई तुकोबायानं वाटलं गायीची उपमा द्यावी. गाय सुद्धा तेवढीच थोर आहे, परंतु खरं सांगू का, गाय थोडी अपवित्र आहे. 33 कोटी देवाचा वास आहे गायीच्या उदरामध्ये, 33 कोटी देवी देवता आहेत. परंतु सांगून जातो गड्या, गायी फक्त शेपटीकडूनच पवित्र आहे, मुखाकडून अपवित्र एक अपराध गायीकडून घडला होता, म्हणून गायीची उपमा देत नाही. आई आमची सर्वांगाने पवित्र आहे. काय सांगतात? सर्वांगाने पवित्र असणारी आमची माय आहे, म्हणून माईची उपमा जगद्गुरु तुकोबाराय साधूचं वर्णन करण्याकरता देत आहेत आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. Hey
सांगळे परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच बरं का. तू म्हणाल का बरं. मला वाटतं खरंच अतिशय श्रद्धेने श्रद्धापूर्वक अंतकरणाने त्यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम नाही तर एवढा रंगयोता निर्माण होत नाही गड्या. त्यातल्या त्यात थोडासा मी आजारी आहे म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन झाले अतिशय हळवा असणारा तो अवयव आहे शरीरातला एक आणि मग ते दुखतंय मला तरी सुद्धा असं वाटतं अजूनही बोलावं परंतु माझी वेळ संपली. निर्धारित वेळेमध्ये तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या वाणीला पूर्णविराम देण्याच्या मार्गाकडे आहे पण जाता आता सांगून जातो गड्या. भगवान जगद्गुरु तुकोबाराय बोलतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मग असे प्रमाण दिलं मामांनी मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आता ते प्रमाण हवं होतं बघा. आईच्या चित्तामध्ये लेकराशिवाय दुसरं काही नसतंय. देह विसरे आपुला. काय स्वतःचा देह विसरते ना तिला माय म्हणायचं. मी मगा सांगून गेलो ऐन तारुण्याच्या अवस्थेमध्ये बाळ पदरात पडतं ना स्वतःचा देह विसरते स्वतःचं तारुण्य विसरते स्वतःची लाज विसरते आणि फक्त लेकराचा सांभाळ करते. तिला माय म्हणावं म्हणून या विश्वातील तुमच्याकरता पहिले दोन देव आहेत. एक माय आणि एक बाप आहे गड्या. त्याच्यानंतर आहेत ऐकुंडा माय बापानंतर साधू संत आणि त्यांच्यानंतर भगवान परमात्मा आहे. म्हणून सांगून जातो या विश्वातील दोन देव आहेत. एक माय आणि एक बाप आहे. मी सांगत नाही माऊली ज्ञानोबराय वर्णन करतायत सगळं तीर्थांची धुरे जे का माता पितरे सगळ्या किंवा अजून एक प्रमाण आहे बघा देवाचीच स्वरूपे किंवा रूपे म्हणा किंवा तेने जावे माय बाप केवळ काशी. माय बाप केवळ तुम्हाला काशीला बनारसीला कुठं जाण्याची वाराणसीला गरज नाही. माय बाप म्हणजे काशी तीर्थ स्वरूप आहेत. म्हणून माय बापाची सेवा प्रामाणिकपणे करा. भगवान परमात्मा तुमचं कोट कल्याण करेल. इथं उभा आहे ना ही सुद्धा माझ्या माईची कृपा आहे. आई तुम्हाला विनंती करतो तुम्ही ज्या पद्धतीने आकार द्याल ना कुंभाराच्या कल्पकतेप्रमाणे ते गाडगं घडतं. काय घडतं गाडगं घडतं ते लोटकं घडतं मोठा रांजण घडतो. त्याची कल्पकता आहे. त्याला ज्या पद्धतीने त्याच्यावरती हात येईल गोळा चिखलाचा आहे. काय गोळा चिखलाचा आहे. ज्या पद्धतीने ज्या प्रमाणे ज्या कल्पकतेने तो कुंभार त्याला घडवत राहील त्या पद्धतीने त्याला आकार येत राहील. तसं माय आणि बाप ज्या पद्धतीने मुलाला संस्कार देत राहतात त्या पद्धतीने ते घडत राहतं. हे उदाहरण माझ्यावरून घ्या. माझ्या आईने लहानपणापासून भक्तीचा संस्कार परमार्थाचा संस्कार माझ्यावरती केला. आज तुमच्यासमोर अविरत कीर्तन करतो गड्या. मी गेली अनेक वर्ष झालं. हे फक्त मायेची कृपा आहे. मरून सुद्धा माय आपल्यावरती प्रेमच करते. हे माय आहे गड्या. म्हणून सांगून जातो आईला विसरू नका. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त. आणि खरं सांगू का लोक सौंदर्य म्हणून तुमच्यावरती प्रेम करत असतील. श्रीमंती म्हणून 4-5 लोक तुमच्या पाठीमागं धावत असतील. सत्ता म्हणून लोक तुमच्या जवळ येत असतील. ताकद म्हणून लोक तुम्हाला घाबरत असतील. सगळे तुम्ही चांगले आहात म्हणून जग तुमच्यावरती प्रेम करतं. परंतु जेव्हा हे सगळं संपलेलं असतं बघा बरं का हो सौंदर्य नसू द्या लोक तुमच्याकडे पाहणार नाहीत. पैसा नसू द्या माणसं जवळ येणार नाहीत. सत्ता नसू द्या लोक तुम्हाला किंमत देणार नाहीत. परंतु या सगळ्या जरी गोष्टी नसल्या तरी जी किंमत देते ना तिला माय म्हणायचं. खड्यावर माय बाप पाया पडतो. कसं करावं म्हणून करता. माईचं महत्व फार अगाध आहे. सांगण्याकरता खूप काही बरंच आहे. परंतु जाता आता फक्त तो कोपऱ्यांच्या भाषेमध्ये एकच सांगून जातो. प्रत्येक माणसाला माणसापासून काही ना काही अपेक्षा आहे. तुमची अपेक्षा पूर्ती नाही झाली समज तुमच्यापासून दुरावतो. तुम्ही 2 रुपये नाही दिले माणूस म्हणणार माणूस खराब आहे. तुम्ही चांगलं नाही बोलणार माणूस खराब आहे. तुम्ही चांगलं नाही दिसला याच्याकडे काय आहे असं म्हणणारा समाज आहे. परंतु कसंही असू द्या लेकरू कसंही आलं ना तरी सुद्धा त्याच्यावरती प्रेम करते ती म्हणजे माय. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या बोलतात ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. लाभाशिवाय आपल्यावरती कोणी प्रेम करत नाही. जगामध्ये एकमेव अशी एक जात आहे त्याचं नाव आहे माय. ती लाभाशिवाय तुमच्यावरती प्रेम करते. म्हणून सांगून जातो जगद्गुरु तुकोबाराय सांगतात 9 महिने 9 दिवस तुम्हाला पोटामध्ये वागवते गड्या. कोणत्याही ऐका बरं का आई सांगून जातो फार मोठी ताकद दिली भगवान परमात्म्याने. अरे चतकोर अर्धी भाकरी जास्त झाली तर अँटॅसिड खाणारी आम्ही माणसं आहेत गड्या. परंतु 9 महिने 9 दिवस 5 किलोचा गोळा आई आपल्या उदरात कसं वागवत असेल गड्या. अरे पोटावरती जर तुमच्या 5 किलोचा दगड बांधला तर 5 मिनिट तुम्हाला कळ निघत नाही. आतमध्ये पोटाच्या कसं सहन केलं असेल ही ताकद भगवान परमात्म्याने तिला दिली गड्या. आणि एवढं करून सुद्धा आई लेकरावरती कधी उपकार केलाय असं बोलत नाही. 10-5 रुपयाची
1000 500 2000ची साडी आईला आणली तर लेकरू 10 वेळा आईला म्हणतं, आई कसं काय साडी आहे, कसं काय साडी. अरे आईने एवढा मोठा देह दिला, कधी आईने विचारलं कसं काय देह, कधी विचारलं का आई तुम्ही लेकराला, नाही विचारलं. कधी लेकरावरती उपकार केलाय असं तुम्ही कधी भाषा नाही केली. आम्ही थोडं आई करता गोळ्या औषधं आणलीत, कोणत्या दवाखान्यात नेलं, ऑपरेशन केलं, नीट केलं, व्यवस्थित केलं, तरी आम्ही असं समाजाला सांगतो मी आईची सेवा करतो. आता जाऊ द्या, मला जास्त बोलत नाही मी परकड, परंतु मी तर सांगतो गड्या, माफी मागून बोलतो. अरे मूर्खा, तू आईची काही सेवा करत नाही, तू काहीच आई करता त्याग करत नाही. जेवढा आईने त्याग केला ना तेवढा त्याग तुला सहन होत नाही गड्या. का बरं? जेव्हा तू आजारी होता ना, रात्रभर माझी माय जागली. काय झाली? माय रात्रभर, 5 मिनिटात बरं का संपवतो. माझी माय जागली रात्रभर जागत राहिली, स्वतः बाळाला झोपी घातलं, परंतु रात्रभर दिव्यासारखी तेवत राहिली गड्या. तुम्हाला ताप होता ना, पणपणीला होता तुम्ही तापाने, रात्रभर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या आई टाकत राहिली गड्या तुमच्या डोक्यावरती. तुम्हाला शांत करणारी तुमची माय आहे. एवढंच नाही, तुम्ही सकाळी उठला, अंगणामध्ये इकडं तिकडं धावू लागला, तुम्हाला भूक लागली हे माईला कळालं, आई तुमच्या पाठीमागं धावू लागली. ए चिमण्या, ए सोन्या, दुधाचा काला वाटीमध्ये घ्यावा, अंगणभर धावावं, दुडू लेकरासारखं पळावं, त्याच्यासारखं वाकून चालावं, त्याच्यासारख्या माकड उड्या माराव्यात, पेंडकुळी व्हावं, त्याच्याकरता घोडा व्हावं, पाठीवरती बाळाला घ्यावं गड्या. आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगून बाळाला एक एक घास मुखामध्ये भरवावा. का? लेकराचं पोट भरलं ना, माई उपवाशी आहे गाड्या आमची, परंतु लेकराचं पोट भरावी तिची अपेक्षा आहे. काय करावं? कसं उतराई व्हावं मातेच्या रडातून, उतराई होणं अशक्य आहे. अजून सांगून जातो गड्या, जर तुम्हाला झोप नाही लागली ना, माझी माय स्वतःच्या खांद्यावरती लेकराला घेते गड्या, गोड अंगाई गीत गाते. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई. गाय झोपली गोट्यात गरट्यात चिवकाई, निजल्या ग परसात वेलीवर जाये जुई. गाय झोपली गोट्यात गरट्यात चिवताई, निजल्या ग वेलीवर परसात जाये जुई. मीठ पापण्या डोळ्यांच्या, ओ मीठ पापण्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई. तुम्ही उठायच्या अगोदर उठते ती माय आहे, आणि तुम्हाला झोप लागलीये का न लागलीये जेव्हा ही तपासते ना, आणि मग तिला झोप लागते, ती माय आहे गड्या. म्हणून आईला विसरू नका, पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व हीच आहे. आणि शेवटी तो खूप बराच सांगतात, तो का म्हणे माझे
मातेच्या जाण्याने जे झालेलं दुःख आहे किंवा मातेच्या ऋणातून उतराई होण्याकरता केलेला जो प्रयत्न आहे अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचा आहे. पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मित्र गणगोत्र यांची उपस्थिती ही अगदी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. मला वाटतं हे सगळं वैभव पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच सांगळे परिवारावरती या सगळ्या माणसांचं प्रेम आहे किंवा अनेक कुटुंब या परिवाराने जोडलेली आहेत. कारण माणसाची परीक्षा तेव्हा होते गड्या जेव्हा खऱ्या अर्थाने माणसाच्या सुखदुःखात अनेक माणसं धावून येत असतात तेव्हा कळतं की हे कुटुंब खऱ्या अर्थाने अगदी उच्च विद्या विभूषित असावं, सर्व गुण संपन्न असावं. आणि म्हणून करता ज्या मातेने ते या कुटुंबाला घडवण्याचा आधार देण्याचा प्रयत्न केला, खऱ्या अर्थाने त्यांचं 1 वर्षापूर्वी या जगातून जाणं झालं आणि हे सगळे कुटुंबीय दुःखाला खऱ्या अर्थाने सुखाला खऱ्या पोरके झाले आणि त्यांच्या पत्री दुःख पडलं. या दुःखातून या शोकसागरातून सावरण्याकरता भगवान परमात्म्याने त्यांना बळ द्यावं अशी अपेक्षा करतो. आदरणीय आईसाहेबांना त्यांच्या कर्माप्रमाणे भगवान परमात्म्याने स्वरूपता समर्पता स्वलोकताने सायुता 4 प्रकारचे मोक्ष आहेत किंवा आपल्या चरणाजवळ जागा द्यावी अशी मी विनंती करतो. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद. परमादरणीय विनेकरी काकांपासून अगदी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, दोन्ही मृदंगाचार्य काटकर बाबा असतील, सचिन बाबा असतील, मामा असतील, ईश्वर मामा असतील, परमादरणीय महाराज, सर्वांच्या चरणी नतमस्तक. बाळमामांचा हरिजागर यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा सांगतो, त्यांना सबस्क्राईब करा. सिस्टीमवाले भाई अतिशय गोड आणि सांगळे परिवाराने तेवढ्याच ताकदीने नियोजन केलं. पुन्हा सुद्धा त्यांना धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण असताना परमादरणीय गोरक्षक देवावतारी संत सद्गुरू बाळमामांचे सेवक नेटी मामा या ठिकाणी हजर आहेत. त्याचबरोबर आमचे हरिभक्तपरायण जीवलग मित्र डॉक्टरही या ठिकाणी उपस्थित असतील. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. दोन्ही गोशाळा तुमच्या या परिसरामध्ये निर्माण होत आहेत, एक तर तयार आहे आणि आता सुरुवात होते. दोन्ही गोशाळ्यांना तुम्ही सहकार्य कराल आणि खऱ्या अर्थाने गायीचं रक्षण होईल आणि आपला देश, आपली सनातन हिंदू संस्कृती हळूहळू पुढे वाढत जाईल अशी अपेक्षा करतो. आणि याच ठिकाणी